जे पहिला जो जॉब मिळेल तो स्वीकारून पुढे जातात. दुसरे असतात चांगल्या जॉबची वाट बघत बसतात. पॅकेज, मोठ्या पॅकेजची त्यांना अपेक्षा असते. सो यातला राईट कोण आहे? सर, ज्याला आयुष्यात पहिला जॉब मिळवायचा आहे त्याच्यामध्ये मिळालेल्या जॉबला पुढे घेऊन एक्सपिरियन्स वाढवत जो पुढे चाललेला आहे तो माझ्या दृष्टीने 100% राईट आहे. कमी पॅकेजमध्ये सुद्धा? नक्कीच. त्याचं रिझन सांगतो. आता बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना, पालकांना असं वाटेल की काय एवढं शिक्षण केलं कमी पॅकेज काय ऍक्सेप्ट करू. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कमी पॅकेज नाही ऍक्सेप्ट करत आहे, तुम्ही ऍक्सेप्ट करताय त्यातून मिळणारा एक्सपिरियन्स. आणि करिअर ही जी आपल्या आयुष्याची एक लॉंग टर्म जर्नी आहे. 20-25 वर्ष तरी आपण कमीत कमी आपल्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला द्यायला लागतात. तर त्याच्यामध्ये पूर्ण जी ग्रोथ आहे ती आपल्या एक्सपिरियन्सवरती डिपेंड आहे. आणि जर आपण एक्सपिरियन्स घेत गेलो, आपला एक्सपिरियन्स लवकरात लवकर चालू झाला, व्हॅलिड एक्सपिरियन्स, तर आपल्याला करिअरमध्ये 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर ग्रोथ कुठून मिळणार आहे, कशाच्या बेसिसवरती मिळणार आहे, तर ती या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती मिळणार आहे.